तर नमस्कार मंडळी. तर इथे ना माझी आई ना नाचणीची भाकरी बनवते आणि मला थोडंसं जायला लेट झाला आणि लाच्छा 2 भाकऱ्या होत्या, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर नाचणीच्या भाकऱ्या आई कशी बनवते ते शेअर कराव्या. आईच्या हातच्या गरमागरम भाकऱ्या खायला मिळणं म्हणजेच जगातलं सर्वात मोठं सुख असं मला वाटतं आणि लग्नानंतरही मला आईने बनवलेल्या भाकऱ्या खाता येतात म्हणजे मी स्वतःला खूप लकी समजते. तर माझ्या भावाला आणि वडिलांना ना नाचणीच्या आणि तांदळाच्या भाकऱ्या लागतात, तर माझी आई एक दिवस आड करून नाचणीची भाकरी आणि तांदळाची भाकरी बनवत असते. पण जेव्हा नाचणीची भाकरी येते ना तेव्हा माझ्या आजीची मला फार आठवण येते, कारण आमचं नाचणीचं खूप मोठं शेत होतं आणि माझी आजी ना मोठ्या प्रमाणात नाचणीचं पीक काढायची. पण तेव्हा ना नाचणीला फारसा बाजारभाव नव्हता आणि तेव्हा माझी आजी ना मग नाराज व्हायची. पण त्याच नाचणीला ना आता जगभरात हाय प्रोटीन म्हणून प्रसिद्धी मिळाली आणि वेट लॉससाठी सुद्धा त्याचा वापर केला जातो. जर का माझी आजी आता असती ना तर फारच खुश झाली असती. पण जाऊ दे, आता शेतं खाली पडल्यात राहिल्यात तर फक्त आजीच्या आठवणी. चला तर माझा नवीन चॅनल आहे, लाईक